हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 7. पहिली ओवी भाग 4. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. मागील प्रवचनांमध्ये आपण या ओवीतील पहिले 2 चरण पाहिले. आता पुढील चरण पाहू. तोषोनी मज द्यावे. येथे तोषोनी असा शब्द वापरला आहे. यात संतोष किंवा असंतोष असे काहीही असू शकते. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जे काही असेल ती फक्त माझीच जबाबदारी आहे. सद्गुरू निवृत्तीनाथांनी जरी मला या ग्रंथासाठी संपूर्ण मार्गदर्शन केले असले तरीही अंतिमतः ग्रंथामधील मजकूर प्रत्यक्ष मी कथन केला आहे. यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, यासाठी जी काही शाबासकी किंवा शिक्षा असे जे काही असेल ते मज द्यावे. नाटकामध्ये असे क्वचित प्रसंगी घडते. नाटक लिहिणाऱ्या लेखकाची मूळ संहिता, त्यात भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांनी अभिनय करून जशीच्या तशी व्यक्त करायची असते. परंतु काही अभिनेते नाटकात त्या संहितेशिवाय अन्य काही वाक्ये त्यांच्या पदरची घुसडतात. काही वेळा दिग्दर्शक मूळ संहितेला अपेक्षित नसलेले काहीतरी निराळेच त्यात दर्शवतो. महान साहित्यिक वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या नटसम्राट या प्रख्यात नाटकातील संहितेला स्वतःची ठिगळे जोडणारा एक नट होऊन गेला. प्रयोग झाल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला प्रेक्षकांनीच वर्तमानपत्रामध्ये शाल जोडीतले लगावले. अशावेळी त्या लेखकाला हेच का ते मी लिहिलेले नाटक असे म्हणून कपाळावर हात मारायची वेळ येते. एका नाटकाच्या 100व्या प्रयोगाला त्या नाटकाचा लेखक उपस्थित होता. प्रयोग झाल्यावर कोणीतरी त्याचेही अभिनंदन केले. त्यावेळी चेहरा पाडून तो म्हणाला, माझे अभिनंदन कशासाठी? इथे माझे ते मूळ नाटक आहेच कोठे? बहुधा पुलंना याचा इतर ठिकाणचा भरपूर अनुभव असल्यामुळे असेल कदाचित ते त्यांच्या नाटकाचा प्रयोग सादर करायचे हक्क राखून ठेवायचे. कोणी नाटक करायची परवानगी मागितली तर मूळ संहितेला जराही धक्का लावायचा नाही असे बजावून मगच परवानगी देत असत. माऊली सांगतात, तोषोनी म्हणजे संतोष किंवा असंतोष असे जे काही असेल ते मला द्या. मी आपल्याकडे पुढील काही मागणे मागणार आहे. आपल्याला या ग्रंथाने संतोष झाला तर माझे मागणे मान्य करावे. मी आपल्यापुढे हा ग्रंथ नैवेद्य म्हणून ठेवलेला आहे. आपल्याला संतोष झाला असल्यास माझ्या नैवेद्याला प्रतिसाद देऊन याचा प्रसाद करावा. प्रसाद एकट्याने खायचा नसतो, तो सर्वांना वाटायचा असतो. त्यायोगे मी माझा हा ग्रंथ प्रसाद म्हणून सर्वांसाठी मोकळा करत आहे. माऊलींचा भावार्थ दीपिका हा ग्रंथ संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी, विश्वामधील समस्त मानवांच्या उद्धारासाठी आहे. यास्तव त्यांनी हा ग्रंथ विश्वेश्वरापुढे प्रसादासाठी ठेवला. त्याचा प्रसाद विश्वात्मक देवाकडे मागितला. स्वतःची जबाबदारी झटकली नाही किंवा गुप्त ठेवली नाही. मोकळ्या मनाने ग्रंथामध्येच जाहीर केले की जो काही भलाबुरा प्रसाद असेल तो मज द्यावा. माऊलींची धारणा विश्व कल्याणाची, त्यामधील समस्त सजीवांच्या कल्याणाची आहे. यास्तव ते भावार्थ दीपिकेमध्ये म्हणतात, आपणची विश्व जाहला तरी भेदभावो सहजची गेला. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहाला. जो स्वतःच विश्व होतो त्याचा आपपरभाव नष्ट होतो. संपूर्ण विश्व हेच त्याचं घर असतं. अशी ज्याची भावना झाली आहे तो स्वतःच ही चर अचर सृष्टी होतो. त्याला विश्वामधील समस्त वस्तुजगताबद्दल आपुलकी असते. तो सजीव निर्जीव अशा सर्वांच्या कल्याणासाठी झटत राहतो. विश्वामधील समस्त जीव, त्यांचे कुटुंबीय सगळे सोयरे असतात. त्याला वसुधैव कुटुंबकम ही भावना असते. भारतीय संस्कृतीचा विचार संपूर्ण जगाला एक घर आणि त्यामधील संपूर्ण जन हे आपले कुटुंबीय ही भावना आहे. भारतीय विचारधारा जगाची काळजी घेणारी आहे. मी एकेकाळी म्हैसूर लॅम्प्स या कंपनीचा डीलर म्हणून व्यवसाय करत होतो. त्यावेळी त्या कंपनीचे साहेबांना घेऊन पिंपरी चिंचवड भोसरी येथे कंपन्यांना भेटी देत होतो.
तेथे कंपनीमधील अधिकाऱ्याच्या खोलीत म्हैसूर कंपनीची ट्यूब लावलेली दिसल्यावर साहेब अभावितपणे म्हणाले, मला आनंद आहे की तुम्ही माझ्या ट्यूब्स वापरता. आता म्हैसूर लॅम्प्स ही कंपनी सरकारी होती. हे साहेब त्या कंपनीत झटून काम करत असत. त्यामुळे माझी कंपनी अशी दृढ भावना त्यांना होती. ते निवृत्त झाल्यावर त्या कंपनीचे जे व्हायचे तेच झाले आणि त्याची मलाही चांगलीच झळ पोहोचली. मी पुण्याला महिंद्रच्या एका कंपनीमध्ये काम करत होतो. त्यावेळी कंपनीला दुबईमधून भरपूर ऑर्डर्स येऊ लागल्या. त्यावेळी आमचे वर्क्स मॅनेजर बोलता बोलता म्हणाले, मला वाटते की मला माझी कंपनी डबल करावी लागणार. आता ते एक उच्चपदस्थ अधिकारी होते. तरीही सर्वस्व झोकून काम करत असल्यामुळे कंपनीबद्दल आपपरभाव नव्हता. अशा अर्थी माऊली मज द्यावे असे म्हणत आहेत. कारण माऊली हे विश्वची माझे घरं ही भावना ठेवत होते. माऊली आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला पसायदानाचा प्रसाद त्यांना स्वतःला द्यायला सांगत आहेत. कारण त्यांना प्रसाद मिळाला की तो त्यांच्या समस्त कुटुंबियांना आपोआपच दिला जाणार आहे आणि याचे प्रत्यंतर आले आहे. भावार्थ दीपिका या ग्रंथाचे भाषांतर जगामधील अनेक भाषांमध्ये झाले आहे. अशा अर्थी हा ग्रंथ माऊलींच्या वैश्विक कुटुंबामध्ये फार प्रिय झाला आहे. याच मालिकेमधील पहिली 6 प्रवचने पुन्हा जरूर ऐका. शेवटचा 4था चरण पुढील प्रवचनामध्ये पाहू. हरिओम.